नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। मुलांना अधूनमधून प्रत्येक वेळी काहीतरी खायला लागत असतं, त्यासाठी मी आजची ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे। यासाठी फार काही सामान लागत नाही, घरात अवेलेबल असलेल्या सामानातच ही रेसिपी बनवून तयार होते आणि मुलंही आवडीने खातील आणि विशेष म्हणजे पौष्टिक असते मुलांसाठी आणि पटकन बनून तयार होते, फार वेळ नाही लागत। या रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघू। एक भांडं घेतलंय मी, त्यामध्ये 1 कप तांदळाचं पीठ, 1 कप बेसन किंवा चना डाळीचं पीठ म्हणतो आपण त्याला, आणि अर्धा कप मैदा। मैद्याच्या ऐवजी तुम्ही गहूची कणिक सुद्धा घेऊ शकता। या ठिकाणी मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलंय। कॉर्नफ्लॉवर नसेल तर स्किप केलं तरी चालेल। चवीपुरता मीठ या ठिकाणी घातलंय। मी थोडासा ओवा घातलाय, जिरं सुद्धा तुम्ही टाकू शकतात, थोडीशी धनेपूड, हळद, चिली फ्लेक्स, जिरेपूड, थोडंसं तेल। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे हाताने आणि नॉर्मल पाण्यानेच भिजवून घ्यायचं आहे। ज्या प्रकारे आपण कणिक भिजवून घेतो त्या प्रकारे। थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचा आहे गोळा। याला थोडंसं तेल लावून मळून घ्यायचं आहे। आता यातलाच छोटा गोळा घेतलाय मी। याला लाटायची काहीच गरज नाही, आपण हातानेच करू शकतो। यातले छोटे छोटे गोळे घेऊन लांब लांब हातानेच करायचे आहेत। ज्या प्रकारे कुरकुरे असतात त्या प्रकारे सुद्धा तुम्ही इथे शेप देऊ शकता। याला आता डिवाइड करून घेते मी। आता याला मी रिंगचा शेप दिलेला आहे, तुम्हाला हवं तसा शेप तुम्ही देऊ शकता। ज्या प्रकारे कुरकुरे असतात तसे सुद्धा शेप ठेवू शकतात, किंवा गोळा घेऊन तो लाटून त्याला शंकरपाळी सारखा आकार सुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात। अशा प्रकारे मी रिंग तयार करून घेतल्यात। रेसिपी अगदी सोपी आहे, पटकन बनवून तयार होते। अशा प्रकारे काही रिंग मी तयार करून घेतल्यात। आता गॅसवर ठेवलेली आहे मी कढई, तेल तापू द्यायचं आहे आणि या रिंग त्यामध्ये डीप फ्राय करून घ्यायचे आहे। थोडं लालसर होईपर्यंत तळायचे आहेत। त्या थोडा लालसर तळून जर घेतल्या तर क्रिस्पी लागतात खायला।
यांना दोघं बाजूने तळून घ्यायचं आहे। गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं आहे, म्हणजे कुरकुरीत लागतील खायला। मी इथे तळून घेतलेले आहेत सर्व। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।